सभा बरीच लांबली, जवळजवळ 3 तास हा कार्यक्रम चाललाय. मी खरं म्हणजे आभार मानण्यासाठी बोलवलं होतं, पण ग्रामीण भागातून ज्या पद्धतीनं कार्यकर्ते बोलले आणि महाराष्ट्रभर बोलतायत, सगळ्यांनाच या निवडणुकी बाबतीत शंका आहे. मागच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांची मुंबईला बैठक झाली. त्या प्रत्येक ठिकाणी मशीनवर शंका व्यक्त करण्यात आलेली आहे. पण आता निवडणूक झाली आणि मला सार्थ अभिमान आहे की मला खूप चांगल्या कार्यकर्त्यांची आयुष्यभर साथ मिळाली. मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर हाफिजभाई, आलिमभाई, डॉक्टर क्यातमवारजी, मंजूर मौलाना आणि त्यांच्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजिबात त्रास न होऊ देता जीवापाड मेहनत केली. शिवसेनेने सुद्धा सुनील भाऊने सांगितल्याप्रमाणे नेते कुठं जरी गेले तर शिवसैनिक आपल्यापेक्षा जिद्दीनं गावागावात आणि शहरात काम करत होते. कुणालाही असं वाटलं नव्हतं की या निवडणुकीमध्ये अपयश येईल. अगदी 21 तारखेच्या 22 तारखेच्या दुपारपर्यंत 20ला काही शर्ती लागतात, 21ला रात्री काही शर्ती लागत असतात. कुणीही शर्त घ्यायला तयार नव्हतं. 22च्या दुपारनंतर काही निरोप आले असतील. अख्ख्या महाराष्ट्रातच मग कितीची शर्त लावता हा विषय सुरू झाला. त्यामुळं यश अपयश म्हणल्यावर निवडणुकीत कुणीतरी एक जिंकत असतो, कुणी हरत असतो. पण या निवडणुकीमध्ये तुम्ही हरला नाही. निकाल काय आला त्याला जाऊ द्या, तुम्ही अजिबात हरले नाही. कुणीही खचून जायची गरज नाही. कुणीही खचून जायची गरज नाही. फक्त काळजी नव्या पिढीची वाटते. जुनी पिढी सूर्यापासून माझ्या सोबत जे आहेत त्यातला एकही माणूस तुटला नाही. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशात राजकारण चाललंय त्यात मला भविष्य युवा पिढीसाठी थोडस काळजीचं वाटतंय. असंच होत गेलं तर नावाला लोकशाही राहील आणि पाहिजे तसे निर्णय हे लोक घेऊ शकतील. म्हणून या बाबतीत युवा पिढीनं अत्यंत जागरूक झालं पाहिजे. जुन्या माणसांच्या मागण्याही कमी होत्या, गरजाही कमी होत्या. पण आता नवीन पिढीला स्वतःचं भवितव्य घडवायचं असेल तर त्यांनी जागरूक राहून डोळ्यात तेल घालून राजकारण केलं पाहिजे. ज्या पद्धतीमध्ये सोलापूरच्या गावामध्ये मतदानाची चर्चा झाली, आपल्या इथे 25-30 गावं माझ्याकडे आले होते की आपण सुरू करा, आपण 25-30 गावात हे मतदान घेऊ. पण मी मुद्दाम टाळलं कारण त्याच्यातून काहीही निष्पन्न होणार नव्हतं. मग विनाकारण गावाची एनर्जी वाया घालवायची. छोटी तर 600-700 मताची गावं अशी होती की वाडे वाईज घर वाईज याद्या करून आणल्या होत्या त्यांनी की आपणाला एवढं पडायला पाहिजे, 150 मत आपणाला आगाव पडायला पाहिजे, कोणत्या गावात 200 मत आगाव पडायला पाहिजे असं म्हणत होते. पण मी मुद्दाम त्यात फार वाढ होऊ दिली नाही. जे झालंय निकाल प्रमाणपत्र मिळालंय त्यात आता आपण झालं ते असत्य जरी असलं तरी मानून घ्यावं. मी नशीबवान आहे की झुंजणारे कार्यकर्ते मला मिळाले. रेल्वेने 2 जोडपे प्रवास करत होते. एक अडाणी शेतकरी त्याची बायको होती आणि एक शिकलेला सधन माणूस आणि त्याची बायको होती. रेल्वेमध्ये गुंडागर्दी थोडी सुरू झाली. त्या दोन्ही
स्त्रियावर अतिप्रसंग करण्याचा काही लोक प्रयत्न करत होते. शेतकऱ्यानं शेवटपर्यंत झुंज दिली, त्याला त्यांनी दरवाजातून बाहेर टाकलं. आणि हा जो थोडासा बरा माणूस होता, हा हे सगळं घडत असताना कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. जे व्हायचं ते घडलं. रेल्वे स्टेशन आल्यानंतर तो पुन्हा आपल्या पत्नीजवळ आला आणि पत्नीला म्हणाला की चल आपण पोलिसात तक्रार करू. त्याची पत्नी त्याला म्हणाली की मी पोलिसातही येणार नाही, तुझ्या बरोबरही येणार नाही, तू झुंजलाच नाहीस. तू झुंजला असतास तर मी तुझ्या नावानं वैधव्य घालवलं असतं, पूर्ण आयुष्य वैधव्यामध्ये घालवलं असतं. मला असा नवरा नको. मी अत्यंत नशीबवान आहे की माझ्याबरोबर झुंजणारे कार्यकर्ते भविष्यात सुद्धा कुणीही निराश न होता अत्यंत जबाबदारीनं आपण लढू. या निवडणुका ज्यांची चर्चा झाली, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, तिथं तुम्हाला ईव्हीएम मशीनचा संबंध येत नाही. ईव्हीएम मशीनचा 1-2 वेळाच वापर करत असतात. एकदा हरियाणात झाला आणि एकदा प्रयोग महाराष्ट्रात झाला, बाकीच्या छोट्या राज्यात झाला नाही. चला रडीचा डाव जिंकू द्या, पण लोकांच्या मनातला आमदार म्हणून आणि लोकांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून जे झाले त्यांना स्वीकृती नाही. 14ला किती मोठी मोदीची लाट होती, त्यावेळी 105 येतात आणि आता सगळी वाट लावून 132 येतात. यातूनच काय चित्र समजायचं ते आपण समजून घेतलं पाहिजे. पण झाले, खचता येणार नाही. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा लढा तुम्हाला आम्हाला युवकांना सोबत घेऊन पुढे हा लढावा लागणार आहे. हाफिजभाई म्हणाले त्याप्रमाणे, डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे, सुनीलराव म्हणाले त्याप्रमाणे रणनीती कशी ठेवायची ही प्रमुख नेत्याबरोबर बोलून आपण पुढे ठरवू. पण कुठेही न खचता, आणि मी सोबत आहे. काहीला जरी वाटत असलं वय झालं म्हणून, पण मागच्याच निवडणुकीत तरुणापेक्षा मी जास्त फिरलो हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले. लोकशाहीची जी पद्धत असते, आपण 5 प्रचार सभा घेतल्या, गावागावा आणि शहरामध्ये मिळून जवळजवळ 300 बैठका, सभा, भाषण केली. ही लोकशाहीची पद्धत निवडणूक लढवण्याची असते. काहीही एकही सभा न घेता, कुठेही प्रचार बैठका, कार्यकर्त्याच्या बैठका न घेता सुद्धा निवडणूक जर जिंकली असेल, त्याला निश्चितच ती निवडणूक अवैध मार्गाने जिंकलेली निवडणूक आहे. आणि ज्याचं त्याचं मन ज्याला त्याला साक्षी देत असते, की आम्ही मतदान संपल्यानंतर मी, हाफिजभाई, सगळेच कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे आम्ही शेवटपर्यंत काउंटिंगला होतो. मतदान संपल्यानंतर आम्ही परत जायला निघालो. गाड्या 1 किलोमीटर पर्यंत गाड्या लांब उभ्या केल्या होत्या. जो निवडून येण्याचा आनंद मागच्या 5 वर्षापूर्वी तिथं रस्त्यावर होता, तो आनंद मला अजिबात दिसला नाही. 1000-1500 कार्यकर्ते फक्त रस्त्यावर होते. यातून त्यांनाही कळते आणि आपणालाही काय कळायचं ते कळते. फार लांबचं बोलत नाही, खूप वेळ झालाय. मी सगळ्या कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा खरं म्हणजे आभार मानले की नातं संपतंय. मुनीर पाटलाला वेळ वाटले किंवा मी कुठे काय काही जाहीर करायला, आभार मानायला बोलवलं काय, अजिबात नाही. मी कार्यकर्त्यातून तयार झालेला, तुमच्या समोरचा शेतकरी नेता, कार्यकर्त्यातून तयार झालेला नेता आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सगळ्यासाठी मी काम करत राहणार आहे, साथ देणार आहे. कोणीही घाबरू नये आणि हरू तर अजिबात नाही. इंग्रजी म्हण आहे की आत्मविश्वास गमावला तर सगळंच गमावलं जातं. बाकी पैसे जाऊ द्या, तुम्ही थोडीशी तब्येत खराब होऊ द्या, पण आत्मविश्वास माणसानं नाही हारला पाहिजे. मी कधीही आत्मविश्वास न हारणारा माणूस आहे. मला माझ्या स्वतःवर आणि तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपण पुन्हा एकदा आणखी कधी उद्याच्याच येणाऱ्या नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये
ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये गुलाल उधळण्यासाठी तुम्ही जेवढे कष्ट घेतले त्यापेक्षा जास्त कष्ट मी तुमच्या निवडणुकीत घेईन एवढा शब्द देतो. या आव्हानाच्या बाबतीत मुलाला पुढे करा म्हणून काही लोकांनी सूचना केली. शेवटी राजकारणामध्ये ज्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा असतो त्याला पुढे यायचं असेल तर माझी काही बंदी नाही. तो निर्णय त्याचा त्यांनी घ्यावा. मला अनेक कार्यकर्ते सुद्धा प्रकार वेगवेगळे असतात कार्यकर्त्याचे. सत्ता आल्यावर बरेच जण पहिला हार घालायला तिकडे जातात, प्रचार इकडे करतात, पण सत्ता आली की पहिला हार घालायला तिकडे जातात. आणि याच निवडणुकीमध्ये तिकडच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला विचारलं की भाऊ आम्ही काय करावं, आम्ही तुमच्यामुळे 19ला तिकडे गेलो ना, आता काय करावं. मी स्पष्ट सांगितलं की राजकीय निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असतो. मी तिकडे असलेल्या एकाही कार्यकर्त्याला फोन केला नाही. आपल्या तरी अनेक कार्यकर्त्याला फोन आले, आमिष आले, दबाव आला. अरे निवडणुकी स्वतःच्या माणसावर स्वतःच्या हिमतीवर लढवायची असते, या अशा असत्याचा सहारा घेऊन नाही. म्हणून आपण त्याच्या बाबतीत काही बोलत नाही. त्याला जर जायचं असेल या विषयाची आणि समाजसेवेची आवड असेल, राजकारणात 2 कामासाठी जायचं असतं. एक समाजाच्या सेवेसाठी, लोकांच्या प्रश्नासाठी, लोकशाहीसाठी, आणि दुसरं पैसे कमवण्यासाठी. हो, राजकारणात 2 प्रकारची माणसं आहेत. धंदा म्हणून सुद्धा काही करणारी, धंदा म्हणून एखाद्या वेळेस यशस्वी होतात, धंदा म्हणून नेहमी यशस्वी होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी आपला निर्णय घ्यावा. जायचं असेल तर माझी काही अडचण नाही. शेवटी मुलगा आहे, मी त्याच्या पाठिंब्याला राहील. यापेक्षा अधिक न बोलता पुन्हा एकदा सगळ्यांचे हात जोडून मनापासून आभार मानतो आणि कोणत्याही सुखाला दुःखाला आवाज द्या. मी तुमच्या सगळ्यांच्या, काँग्रेसच्या, सेनेच्या सगळ्यांच्या सोबत राहील. जोपर्यंत वाईटाचा अंत होत नाही तोपर्यंत आपणाला सगळ्यांना एकत्र लढावं लागणार आहे. मी सगळ्यांच्या सोबत राहील एवढा जाहीर शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.